पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दमानन्दकरः प्रसन्नं सत्यज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं। श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधासमुद्रः विदर्भदेशेऽस्मि सुदामदेवः। अद्भुतसदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचितः। राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीन आर्त करुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत्। शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी। अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमो सद्गुरु ज्ञान दीप प्रकाशा नमो आद्य रूपा अनंता परेशा नमो मंगला मंगलद्वैतहारी नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे नाम गाता चढे पूर्ण प्रेमा तुझे नाम हे वृत्ती नेई विरामा। जळे वासना कामना द्वैत सारी नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी। चढे भाव वैराग्य अंगी बळावे तुटे माईकी प्रेम निर्भ्रांत पावे। बहिर्संगतो पालटे दुःखकारी नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी। जळे विषयवृत्ती धरी अंतरंगा अनंगी सदा बाणवी साक्षी संगा। कळे रूप निज रूप अपरोक्षधारी नमो त्वत्कृपा
पूर्ण दोषा निवारी, विरे देह बुद्धी मितू भाव सारे, अवस्थादिकी पाहि जो रूप न्यारे, सदा दास तुकड्याची नावतारी, नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी, हल्लारविंदायत पत्र नेत्र, तेन त्वयां भारत तैल पूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो, श्रद्धा स्वरूपिणी माता भगिनी मंडळी, आपण जवळजवळ 2 महिन्यापासून श्रीमद अष्टश्लोकी भागवताचं चिंतन करत आहोत आणि आज योगायोगानं या गुरुपौर्णिमेच्या शुभपर्वावरच या प्रवचनाच्या उपसंहाराचा जो भाग आहे आणि त्याच्यामध्ये जे महाराजांची शेवटची ओळ आहे की छोडे नाही घर बार पर हो मस्त गुरुचरणार में, त्याचं चिंतन करण्याचा हा आज योगायोग आलेला आहे। आजच्या दिवसाचा जर विचार केला तर आजचा जो दिवस आहे हा गुरुपौर्णिमेचा, अर्थात त्याला कोणी व्यास पौर्णिमा म्हणत असेल, कोणी गुरुपौर्णिमा म्हणत असेल, अशा पद्धतीचं अनन्यसाधारण महत्त्व या पौर्णिमेचं आहे। आणि या गुरुपौर्णिमेच्याच मुहूर्तावर आपल्या सर्वांच्या समक्ष हा महाराजांचा जो एक विचार आहे त्याचा उपसंहार करत असताना महाराजांनी जे म्हटलं आहे की छोडे नाही घर बार पर हो मस्त गुरुचरणार में। विचार जर केला तर कोणत्याही काव्याचे, कोणत्याही शास्त्राचे, कोणत्याही ग्रंथाचे, कोणत्याही वाक्याचे अर्थ लावत असताना, अभंग भजनाचे अर्थ लावत असताना षडलिंगाच्या माध्यमातून त्याचा अर्थ लावला पाहिजे। आणि त्याच दृष्टीनं आपण या प्रवचनांचा समारोपही करणार आहोत। आज गुरुपौर्णिमा आहे। सर्व लोक आज आपल्या आपल्या श्रीगुरूंच्या प्रती एक आपली कृतज्ञता अशा पद्धतीची व्यक्त करत असतात। आणि गुरु पौर्णिमा आजची आहे। गुरु 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 म्हणजे काय, आपण याच्या अगोदरही गुरुच्या संदर्भात विचार केलेला आहे आणि स्पेशली म्हणून जाणतेने गुरु भजीजे अशा आशयाचं ज्ञानेश्वरीवरचं एक प्रवचन सुद्धा आपलं झालेलं आहे। तेव्हा त्या गुरुवरती जास्त भर न देता गुरु म्हणजे काय, तर गुरु म्हणजे गुकारो अंधकारस्यात् ऋकारोस्तेज उच्यते, अर्थात अंधकारातून प्रकाशाकडे जो नेत असतो त्याला गुरु अशा पद्धतीचं म्हणत असतात। आणि ते गुरुची पौर्णिमा अर्थात काय, गुरु कोण आहे, यथा देव तथा गुरु, अर्थात गुरु कोण आहेत। गुरु हा काय आहे, गुरुच्या संबंधानं जर चिंतन केलं तर गुरु तो आदि अंतीचा, गुरु अधिकार शांतीचा, गुरु निभ्रांत किंवा निवृत्त भ्रांतीचा प्रगटला देहताराया, असं गुरुचं वर्णन केलं जात असते। काय आहे गुरु, गुरु ही एक सत्ता आहे आणि ती सत्ता परिपूर्ण सत्ता आहे। ती कशी आहे, पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा म्हणून त्या गुरुच्या स्वरूपाचं वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये केलेलं आहे आणि त्याच्याच दृष्टीने आपल्याला चिंतन करायचं आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। विचार जर केला तर पौर्णिमेचं काय, पौर्णिमेचा विषय किंवा पौर्णिमेचं महत्त्व काय। गुरुपौर्णिमा ही गुरुची पौर्णिमा, हे गुरु एकादशी का नाही, गुरु द्वादशी का नाही, गुरु अमावस्या का नाही, गुरुपौर्णिमाच का आहे, याचं चिंतन होणं थोडंसं सुरुवातीला अगत्याचं आहे असं मला वाटतं।
चंद्राच्या दृष्टीने जर विचार केला तर चंद्र हा स्वतः परिपूर्ण आहे. चंद्र पूर्ण जरी असला तरीही सुद्धा पूर्ण असल्यानंतर छाया आवरणामुळे तो अपूर्ण भासत असतो. पाहत आजची पौर्णिमा आहे तर आज तो पूर्ण असेल कदाचित, परंतु उद्यापासून त्या परवापासून त्या चंद्राची जी कळा आहे ती कळा कमी कमी होत जात असते आणि अमावस्येला त्याच्या पूर्ण कला संपत असतात आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा चंद्राच्या कला वाढत जात असतात. हा काही कमी जास्त होत नसतो, तर तो छाया आवरणामुळे कमी झाल्या त्याच्या तो चंद्र आहे तेवढाच असतो, परंतु त्याची जी कोर लहान लहान होत जाते ती चंद्राच्या मुळे नाही तर त्याच्यावर जे आवरण पूर्ण आहे. तत्व जे आहे, गुरु ही जी एक सत्ता आहे किंवा गुरु जे आहे, गुरु हे तत्व जे आहे ना, शुद्ध तत्व असलेलं गुरु हे सुद्धा पूर्ण तत्व आहे. महाराजांनी त्याला मध्ये पूर्ण कलात्मक आत्मचंद्र असं म्हटलेलं आहे. आत्मस्वरूपी जो चंद्र आहे ना, हा पूर्ण कलात्मक अर्थात पौर्णिमेचं दिग्दर्शन करणारा आहे. आणि म्हणून या तिथीला जसा चंद्र पूर्ण वैभवानिशी झळकू लागत असतो ना, तसा अपूर्ण भासणाऱ्या जीवाला आपलं पूर्णत्व प्राप्त करून घेण्याकरता त्याला पूर्णत्वाकडे नेणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेचं हे चिंतन किंवा सामुदायिक उत्सव जो महाराजांनी ठरवलेला आहे, एक सामुदायिक प्रार्थनेच्या संबंधानं प्रार्थना दिन उत्सव, तोही सुद्धा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महाराजांनी ठरवलेला आहे. कारण या पौर्णिमा हे पूर्णत्वाचं दिग्दर्शन करणारी आहे आणि जीवाच्या दृष्टीने जर विचार केला तर त्या खऱ्या गुरुस्वरूपाची किंवा ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाची पूर्णावली आमच्यामध्ये आलेली नाही आहे. महाराजांनी स्पष्ट म्हटलं आहे, तुझ्या शक्तीची ही पूर्णावली अजूनी नाही जीवभावात शिरली, म्हणूनच अज्ञान दशा उरली आम्हापाशी. म्हणतात की आमच्याजवळ अज्ञान दशा उरली आहे, आमच्याकडे जीवदशा शिल्लक आहे, आमच्यामध्ये अपूर्णत्व आहे. ते कशामुळे आहे तर देवा, गुरुदेवा, तुझ्या स्वरूपाची तुझ्या शक्तीची ही पूर्णावली अजूनही नाही जीवभावात शिरली. परंतु ती कधी शिरणार आहे तर आत्म्याची ओळखी ही कला ओळखुनी विश्वासी समरस झाला, तोची कसोटीस लागला पूर्णत्वाच्या. ही प्रक्रिया सुद्धा राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेनं सांगितली आहे आणि त्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पौर्णिमा मानल्या गेलेली आहेत. आणि म्हणून पौर्णिमेच्या दृष्टीने जर आपण संबंध केला तर पौर्णिमेचा जो दिवस आहे, या पौर्णिमेकडे महापुरुषांच्या पुण्याईचा दिवस म्हणून पाहिलं पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या विश्वशांतियोग नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की पौर्णिमेकडे तुम्ही महापुरुषांच्या पुण्याईचा दिवस म्हणून पहा. त्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही या पौर्णिमेकडे जर साधू संतांच्या महापुरुषांच्या पूर्णत्वाचा दिवस म्हणून पाहिलं तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा पूर्णत्व येऊ शकते किंवा तुमची दृष्टी सुद्धा पूर्णत्वाकडे जाऊ शकते. आणि म्हणूनच महाराजांनी सांगितलं होतं की या पौर्णिमेच्या दिवसाचं चिंतन करत असताना या भारतीय संस्कृतीमध्ये भगवान दत्तात्रयांचा जन्म जो झाला आहे तो पौर्णिमेलाच झाला आहे. भगवान शिवाचा संबंध पौर्णिमेशीच आहे. ज्यांच्या नावानं ही पौर्णिमा ओळखली जाते ते व्यास महर्षी, ज्यांचं आपण सुरुवातीला स्तवन केलं की नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धी हल्लारविंदायत पत्र नेत्र तेन त्वयां भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. अर्थात ज्यांनी महाभारतातल्या ज्ञानाच्या तेलानं एक ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला आहे, असे नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धी. अशी व्यास म्हणजे विशाल बुद्धी असलेल्या करायचं.
त्याचाही हाच दिवस आहे, त्या व्यास महर्षींचा जन्माचा हाच दिवस आहे. अशा कितीतरी महापुरुषांचा, महासती सावित्री, हनुमंतरायाचा जन्म सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे. गुरु नानक देव, गुरु कबीर या लोकांचा जन्म सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी झालेला आहे. नवे नवे ज्यांचं वर्णन केलं जातं की आदो नित्य रूपा सदा स्मरणीया वृत्ती स्थिरावे मणी न ढळे चित्त कदा तया वरुणीया निश्चिंत राहे जनी देहादी जडभास नाशवतसा जाणी मनी जो सदा श्रीमत आडकुजी पदा भजमना मग जन्म नाही कदा. असं ज्या आडकुजी महाराजांचं वर्णन केलं जात असते की वरखेड वाले बाबा जय हो तुम्हारी जय हो, पावन पतित के तुम जय हो तुम्हारी जय हो. त्या समर्थ सद्गुरू आडकुजी महाराजांचा जन्मदिवस नवे नवे त्या जन्मदिवसासोबत पुण्यतिथीचा दिवस सुद्धा जर कोणता असेल तर तो सुद्धा पौर्णिमेचा दिवस आहे. त्याही पलीकडे मी थोडं घेऊन जाईल. ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अष्टश्लोकी भागवताचं आपण चिंतन करत आहोत त्यांना खऱ्या अर्थानं समर्थ आडकोजी महाराजांकडून जी दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती, जे दिव्य ज्ञान प्राप्त झालं होतं ना, ते सुद्धा ज्या दिवशी झालं होतं ना त्या दिवशी पौर्णिमा होती. आणि त्याहीपेक्षा थोडं पुढे जाईल, मी हिंदू धर्माच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल. या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या इतर देशातल्या काही संस्कृती आल्या किंवा धर्म आलेत त्याच्यामध्ये इस्लाम आदी जे काही धर्म आहेत त्या धर्मांमध्ये सुद्धा पौर्णिमेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणखीन मी थोडं सांगू इच्छितो. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जर आपलं तत्वज्ञान समाजाच्या पुढे मांडत असताना पहिलं प्रवचन त्यांनी जे केलं होतं, 5 भिक्खूंना त्यांनी पंचशील सांगितलं होतं ना, ती तिथी सुद्धा ज्या तिथीला बुद्धत्व त्यांना प्राप्त झालं आणि त्यांनी समाजाला ते प्रदान केलं ना, तो तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त करून देऊन देणारा दिवस सुद्धा आषाढ शुद्ध पौर्णिमेचा होता, असं तथागत भगवान गौतम बुद्धांचा इतिहास सांगतो. आणि म्हणून इतकी महत्त्वाची ही पौर्णिमा आहे. आणि म्हणून याच पौर्णिमेला फारसं महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून पौर्णिमा ही पूर्णत्वाशी निगडीत असल्यामुळे ती जीवाला पूर्णत्व प्रदान करून देण्याच्या दृष्टीनं असलं. आणि म्हणून त्याच योगायोगानं पूर्णत्व प्रदान करून देणाऱ्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्या श्री गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या सामुदायिक प्रार्थना अष्टकाच्या प्रवचनाला सुद्धा पूर्णत्व आपल्याला प्रदान करून द्यायचं आहे. आणि त्याच्या चिंतनानं आपल्याला सुद्धा पूर्णत्व प्राप्त करून घ्यायचं आहे. असं आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस, त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी योगायोगानं आज छोडे नाही घर बार पर हो मस्त गुरुचरणार में या विषयावरती आपल्याला चिंतन करण्याचा सुयोग आहे. काल आपण प्रवचन करत असताना कालचा भाग पाहिला होता की संसारामध्येच राहून सुद्धा संसाराची आसक्त न होता ईश्वराशी तादात्म्य होण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपण या विश्वाशी समरस होण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं आपण स्वर्गसम संसार करू शकतो. आपला संसारच अर्थात छोडे नाही घरबार पर, आपल्या स्वतःचा उद्धार करून घेण्याकरता, मोक्षाच्या प्राप्तीकरता कुठंच संसार सोडून जावं लागत नाही. तर संसारामध्येच राहून जर नेटकायसा प्रपंच केला तरी परमार्थ त्यातची साधला असं म्हटलं आहे. परंतु त्या संसारात छोडे नाही घरबार पर, काय करायचं, घरदार सोडायचं नाही, पर हो मस्त गुरुचरणार मी, ही प्रक्रिया महाराजांनी सांगितली. आम्ही घरदार सोडू नये पण गुरुचरणाच्या ठिकाणी मस्त असलो पाहिजे, अर्थात मग्न असलो पाहिजे. हे महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेत अष्टकाच्या शेवटी टाकलेलं आहे. अर्थात मला तुम्हाला उपसंहाराकडे न्यायचं आहे या प्रवचनाच्या माध्यमातून. कारण षडलिंगी असतात, मी बोलून गेलो.
मी पहिल्या दिवशीच्या प्रवचनात षड्लिंगाचा उल्लेख केला होता की उपक्रमोपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम अर्थवादोपपत्तींच लिंग तात्पर्य निर्णय. कोणत्याही गोष्टीचं तात्पर्य लावण्याकरता 6 लिंग वापरले पाहिजे असतात. अर्थात उपक्रम उपसंहार, ज्या गोष्टीपासून सुरुवात झाली त्याच गोष्टीपाशी त्या विषयाची समाप्ती झालेली असली पाहिजे, त्याला म्हणतात उपक्रम उपसंहार. आणि या प्रार्थनेच्या दृष्टीने जर विचार केला तर है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, इथून सुरुवात केलेली आहे. आणि याचा समारोप करत असतानाही सुद्धा तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संसार में, छोडे नहीं घर बार पर हो मस्त गुरु चरणार में, असा याचा समारोप केलेला आहे. अर्थात ज्या विषयानं या सामुदायिक प्रार्थनेची सुरुवात झाली त्याच विषयानं याचा समारोप झालेला आहे. जे षडलिंग आहे त्यातले पहिला भाग असा आहे की उपक्रम म्हणजे सुरुवात ज्या विषयानं झाली त्याच विषयाच्या ठिकाणी त्याचा समारोप झाला पाहिजे. उपक्रमोपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम, मधात त्याच्याविषयीचा केलेला अभ्यास मांडला जावा, त्या ग्रंथामधली अपूर्वता मांडल्या जावी त्या विषयाची, आणि अर्थवाद सुद्धा मांडला जावा. अर्थवाद म्हणजे त्या विषयातलं काय योग्य काय अयोग्य त्याचा सुद्धा विचार मांडला जावा. आणि त्याच्यासोबतच उपपत्ती म्हणजे युक्ती सुद्धा मांडली जावी आणि त्याची फलश्रुती सुद्धा सांगितली जावी. आणि म्हणून उपक्रमाकडे आपल्याला वळायचं आहे. उपक्रम झाला, आता उपसंहाराकडे वळायचं आहे. उपसंहार करत असताना जसं स्वर्गसम संसारापासून याची सुरुवात झाली तसंच तुकड्या कहे ऐसा अमरपद प्राप्त हो संसार में, असं म्हणत असताना या ठिकाणी त्याचा संदर्भ आपल्याला जोडायचा आहे. अर्थात या गुरुचरणार में मस्त होण्याचा संबंध हा स्वर्गसम संसाराशी कसा आहे त्याचंच चिंतन आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. मंडळी, गुरुच्या चरणार विंदाच्या ठिकाणी गुरुचरणार में असं म्हणत असताना गुरुदेवाचे चरणारविंद तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतील. अर्थात जे कोणी आपले गुरुदेव असतील त्या गुरुदेवाचे चरण वा पदकमल आपल्या डोळ्यासमोर उभे राहतील. आणि संसार सागरामध्ये तरुण जायचं असेल तर गुरुदेवाचे पदकमल आवश्यक आहे. आपण रोज म्हणत असतो तुकड्या कहे गुरुदेव से भवधार तरेंगे. अर्थात भवधार तरुण जायचे असेल तर गुरुदेवाची किंवा गुरुदेवाच्या चरणाची अत्यंतिक आवश्यकता अशा पद्धतीची आहे. आणि म्हणून महाराजांनी सुद्धा अनुभव सागर भजनावलीमध्ये त्यांच्या एका भजनामध्ये म्हटलं आहे की गुरुपदार विंदा चित्ता मग्न हो आता, असं म्हटलेलं आहे. आणि असं आपलं चित्त गुरुच्या चरणार विंदावर मग्न झाल्याशिवाय अमरपद प्राप्त हो संसार में किंवा यह स्वर्ग सम संसार हो, ही जी प्रार्थना आहे ना, ही प्रार्थना फलदायी स्वरूपाची ठरणार नाही किंवा त्या प्रार्थनेचं फलित होणार नाही. हे महाराजांना या ठिकाणी एक म्हणजे महाराज या ठिकाणी जोर देऊन सांगत आहेत आपल्याला की तुम्ही गुरुचरणाच्या ठिकाणी निमग्न झाल्याशिवाय, अर्थात गुरुची भक्ती केल्याशिवाय तुम्हाला पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही किंवा तुमचा संसारामध्ये अमरपद प्राप्त होऊ शकत नाही किंवा तुमचा संसार सुखाचा होऊ शकत नाही. किंवा वेगळ्या भाषेत ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, ही जी त्यांची संकल्पना आहे ती संकल्पना पूर्तीस जाऊ शकत नाही. आणि ती आमच्या ज्ञानेश्वरादी सर्व संत महापुरुषांची जी एक आंतरिक इच्छा आहे, जी एक प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन किंवा हे विश्वची सुखी व्हावे वाटे तया संता किंवा या स्वर्ग संसार होई प्रार्थना ही गुरुच्या भजनाशिवाय वा भक्तीशिवाय फलदायिनी स्वरूपाची ठरत नाही. या ठिकाणी महाराजांनी भक्तीचं प्रतिपादन केलं आणि तिकडे सांगितलं आहे की स्वर्गसम संसार हो. मग भक्तीनं कुठं स्वर्गसम संसार होईल का, हा एक विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. तर सज्जन हो, काल मी बोलता बोलता बोललो होतो की 4 आश्रम आहेत आणि 4 आश्रमांचे 4 पुरुषार्थ आहेत. कोणते 4 पुरुषार्थ आहेत?
धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ असले तरी सुद्धा भक्तीला पंचम पुरुषार्थ असं म्हणतात. 5वा पुरुषार्थ म्हणजे भक्ती. चहू पुरुषार्था श्री भक्ती जैसी असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि चहू पुरुषार्थाचे माथा भक्ती सर्वथा मज पड्यंती असं एकनाथी महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये म्हटलं आहे. आणि त्याही पुढे जर गेलो तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण हाची भागवताचा कळस पिका आला ब्रह्मरस. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की हा मुक्तीनंतरची भक्ती अर्थात ज्ञानोत्तर भक्ती हाच खऱ्या अर्थानं भागवताचा कळस आहे. आणि म्हणून योगायोगानं आपल्या सुद्धा अष्टश्लोकी भागवताच्या कलशस्थानी या प्रार्थनाष्टकामध्ये वाक्य आलंय की हो मस्त गुरुचरणार मे. कळस आहे हा सामुदायिक प्रार्थनेचा. आणि जीवनमुक्त पुरुषाला सुद्धा कार्यप्रवण करण्याच्या दृष्टीनं महाराजांनी या ठिकाणी हो मस्त गुरुचरणार मे हे भक्तीचं दिग्दर्शन करणारं वाक्य या सामुदायिक प्रार्थना अष्टकाच्या शेवटी टाकलेलं आहे. अर्थात या ठिकाणी स्वर्गसम संसार होण्याकरिता गुरुची भक्ती करायला सांगितलेली आहे. भक्ती प्रधान वाक्य या ठिकाणी टाकलं महाराजांनी. आणि त्याही मध्ये एक विशेष आहे की भक्ती करत असताना देवाची भक्ती न सांगता गुरुची भक्ती सांगितलेली आहे. हे एक त्याहीपेक्षा विशेष आहे. कारण विचार जर केला तर देव आणि गुरु हे काही वेगळे वेगळे नाही. यथा देव तथा गुरु. जे देव आहेत तेच गुरु आहे, जे गुरु आहेत तेच देव आहे असं उपनिषदांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे देव आणि ईश्वर काही वेगळे नाहीत. परंतु एक मोठा प्रश्न आता निर्माण होऊ शकतो तुमच्या माझ्यासमोर की हो मस्त गुरुचरणारमे असं महाराज म्हणतात. मग गुरुच्या चरणाच्या ठिकाणी मस्त हो असं म्हणत असताना एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की गुरुचे चरण म्हणजे नेमके काय किंवा कोणते चरण. कारण आपल्या भारतीय संस्कृतीच्या ग्रंथांचं जर चिंतन केलं तर गुरुचरण कुठं शोधावा हा एक मोठा प्रश्न तुमच्या माझ्यासमोर निर्माण होऊ शकतो. कारण 6 शास्त्रापैकी एक पतंजली ऋषींचं एक योगशास्त्र आहे. त्या पतंजली योगशास्त्रामध्ये पतंजल मुनींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मूर्ध ज्योतिषी सिद्धम दर्शनम. अर्थात आपल्या द्विदल पंढरपुरामध्ये अर्थात द्विदल पंढरपुरी सद्गुरू पाहुणी मन धाले असं जे आपण आरतीमध्ये म्हणत असतो सच्चिदानंद आत्मारामाच्या. तर या ठिकाणी आज्ञाचक्राच्या ठिकाणी जर आपण धारणा केली तर सिद्ध पुरुषांपैकी एखादा गुरु आपल्या भ्रुकुटी स्थानी द्विदल चक्राच्या ठिकाणी दिसत असतो असं त्या पातंजल योगशास्त्राचं म्हणणं आहे. पातंजल योगशास्त्राचंच नाही तर तुकडोजी महाराजांनी सुद्धा रत्नकोशामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पद्मासन एकांत बैठ जा धरते ध्यान भ्रुकुटी में पूर्वदत्त सो सद्गुरु मिलता करले उसके पद पर बाता. महाराजांनी स्पष्ट म्हटलं आहे. अहो इतकं कठीण कशाला, सरळ भाषेत बोलायचं झालं तर आपल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी वास करणारा ईश्वरच आपला गुरु म्हणून येत असतो असं संत सांगतात. नव्हे जगत सुवास माऊली ज्ञानेश्वर महाराज त्याही पुढे जाऊन सांगतात की ऐसी कर्म साम्य दशा जेथ होय बा विरेशा मग सद्गुरु आपैसा भेटेची गा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की अशी कर्म साम्य दशा ज्या ठिकाणी दिसून येते ना त्या ठिकाणी सद्गुरु स्वतः भेटतो. आता हा जो एक वाद आहे सद्गुरु स्वतः येतो, सद्गुरु भेटतो, द्विदल पंढरपुरी भेटतो, हा सगळा योग्याच्या प्रक्रियेतला भाग आहे. परंतु त्या ठिकाणी जे त्या गुरुकडून मार्गदर्शन मिळत असते ते मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन काही उपदेशाच्या माध्यमातून होत नसते, नाही हो. ते फक्त व्यवस्था मात्र आहे. त्या ठिकाणी जे काही अनुभव तुम्हाला येतील, स्वतःच तुम्हाला काही अनुभव येतील, काहीतरी विचित्र अनुभव तुम्हाला येतील आणि त्यातून तुम्हालाच बोध समजून घ्यायचा आहे.
जसं समर्थ आडकोजी महाराज तर प्रत्यक्ष देहरूपानं स्थित असताना सुद्धा राष्ट्रसंतांना उपदेश त्यांनी कुठल्याही प्रकारचा केलेला नाही आहे. महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे, मेरा गुरु तो मस्त था, उपदेश नहीं करता कभी, चाहे तो गाली ही सुनो, उसही से समझ लो सभी. उपदेश जर करतच नव्हते आणि उपदेश जर ऐकून घ्यायचा असेल ना, आमच्या गुरु आडकोजी महाराजांचा कसा उपदेश होता? शिव्या देत होते आडकोजी महाराज, आणि त्या शिव्या देत होते त्याच्यातून समजून घ्यायचं होतं. अर्थात गुरु न केलेला उपदेश किंवा अशा पद्धतीच्या अदेहिक गुरु जो या ठिकाणी सांगितलेला आहे काही ग्रंथांमध्ये, की आपल्या भ्रुकुटीस्थानी त्या गुरुचं दर्शन होते कर्मसाम्य दशा झाल्याच्या नंतर. त्या गुरुच्या माध्यमातून आपल्याला काही जे विचित्र अनुभव येतात त्याचा अर्थ आपणच लावून आपणच ते समजून घेऊन त्या दिशेनं वाटचाल करावी लागत असते, असं त्या ग्रंथांचं मत आहे. योग वासिष्ठामध्ये भगवान रामचंद्राला वसिष्ठ मुनी सांगतात की शिष्य प्रज्ञेव केवलम, अर्थात ते समजून घेण्याकरता सुद्धा शिष्याच्या बुद्धीचीच प्रगल्भता लागत असते. शिष्याच्याच बुद्धीच्या द्वारा त्या शिष्यानं ते तर्क लावून ते समजून घ्यायला लागत असते. आता अशी अवस्था आपल्या ग्रंथांनी सांगितलेली असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कुठल्या तरी एखाद्या देहधारी गुरुची चरण पहा आणि त्या देहधारी गुरुच्या चरणाशी नतमस्तक व्हा किंवा लीन व्हा, तल्लीन व्हा असं म्हणतील, असं या ठिकाणी शक्य होत नाही. नाही होत शक्य. कारण देहधारी गुरुचे सेवा करणारे वा चरणाशी नत मस्तक होणारे जे लोक असतात ना, ते कधीच कार्य करत नाहीत. तुमच्या सर्वांच्या कथाभाग पाठ आहेत, माहीत आहे की शिष्य गुरुचे हातपाय दाबत होतात आणि गुरु म्हणत होतात की अरे ते अशा पद्धतीचं काम करायचं होतं, गुरुजी तुमचे पाय कसे सोडू? अरे ते दूध आणायचं होतं, गुरुजी दूध आणायचं आहे हो तुम्ही सांगितलं म्हणून, परंतु काय करू मी किनी खऱ्या म्हणजे तुमचे पाय कसे सोडू? ही कथा तुम्हाला माहीत आहे. आणि ज्यावेळेस गुरु सांगतात की गळ्या आज अमुक अमुक ठिकाणी पंगत होती, मग त्या पंगतीमध्ये जेवायला जायचं होतं, गुरुजी पंगत किती वाजता आहे? असेच ते गुरुचे शिष्य असतात. म्हणून देहधारी गुरुचे नाही, कारण गुरुदेवाचे चरण देहधारीचे नाही. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या स्फूर्ती तरंग नामक जो काही एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्या गुरुच्या बाबतीत स्पष्ट म्हटलेलं आहे, गुरु न गुरुदेह तो न मठ मंदिरे ही गुरु, गुरु न कुणी ग्रंथ ही न गुरुचे सगे ही गुरु, गुरु विमल बोध तो स्फुरत जो गुरुचे मनी, तयास हृदयी धरा जपुनी ठेवी बा वर्तनी. काय म्हणतात महाराज? गुरु न गुरु देह तो, गुरुचा देह म्हणजे गुरु नाही, गुरु हाडामासाचा नये. न मठ मंदिर ही गुरु, एखादं मठ म्हणजे गुरु नाही, एखादं मंदिर म्हणजे गुरु नाही, एखादा ग्रंथ म्हणजे गुरु नाही, आपल्या गुरुचे मित्रमंडळी म्हणजे सुद्धा गुरु नाही. तर गुरु म्हणजे काय? गुरु विमल बोध तो स्फुरत जो गुरुच्या मनी. गुरु काय आहे? तर गुरुच्या अंतःकरणामध्ये जो शुद्ध ज्ञान तत्वाचा झरा पाझरतो आहे तो गुरु आहे. कारण महाराजांनी स्पष्ट म्हटलं आहे, पहिला गुरु सुविचार आहे, लहर की बरखीमध्ये म्हणतात. आणि म्हणून तयास हृदयी धरा जपून ठेवी बा वर्तनी. म्हणून गुरु हाडामासाचा नव्हे, गुरु शुद्ध ज्ञान तत्वाची आहे. हा भाव जो महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे तो महत्वाचा आहे. आणि म्हणून गुरु न गुरुदेह हा असं जे स्फूर्ती तरंगामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे, असं म्हणणाऱ्या महाराजांना या ठिकाणी अर्थात गुरुदेव इथं अभिप्रेत नाही, तर इथं वेगळं काहीतरी अपेक्षित आहे. काय अपेक्षित आहे? तर ज्याप्रमाणे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडोनी जाय, अशा पद्धतीचं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा खरा अर्थ स्पष्ट करण्याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनाच्या माध्यमातून तो अर्थ स्पष्ट केला आहे. कसा स्पष्ट केला आहे?
संत चरण रज म्हणजे काय? संतांची बोध धुडी लागो या देह कुडी, भक्तीच्या प्रेम जळी मस्त होऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. अर्थात जसा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा भावार्थ संत तुकडोजी महाराजांनी या पद्धतीनं प्रगट केला, तसाच गुरुदेवाबाबत सुद्धा किंवा गुरुच्या चरणाच्या बाबतीत सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक असा व्यापक विचार आपल्याला ग्रामगीतेच्या कलशस्थानी देऊन दिलेला आहे. काय बोलले महाराज गुरुदेवाच्या व्यापकतेच्या स्वरूपानं, गुरुदेवाच्या चरण कमलाच्या संबंधानं काय बोलले? महाराज हेच बोलले की उभा विश्वाच्या विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर, त्याच्या कृपेचाची विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. अर्थात उभा विश्वाच्या विटेवर, अर्थात विश्वाच्या विटेवर उभं असणं म्हणजे काय? तर विश्वाच्या विटेवर उभं असणं म्हणजे विश्वव्यापक असणं, त्याला म्हणतात उभा विश्वाच्या विटेवर. अर्थात वेदांचं असं मत आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या वेदाचं असं मत आहे की पादोस्य विश्वाभूतानी, अर्थात हे जे या विश्वामधले सगळे मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळे जे प्राणी मात्र जे डोळ्यानं दिसणारे सजीव निर्जीव प्राणी सगळे असतील ना, हे सगळे देवाचे चरण रूप आहेत. आणि म्हणून महाराजांनी स्फूर्ती तरंगमध्ये जे काही श्लोक लिहिले आहेत त्यातले श्लोक निवडक 2-3 श्लोक सामुदायिक आपल्या ग्रामगीतेच्या अगोदर वाचण्याचा प्रघात आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी स्पष्ट म्हटलं की तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी, तुझी पाऊलं आम्हाला ग्रामाच्या रूपेनं सेवू दे. अर्थात आमचं गाव म्हणजेच देवाचं पाय आहे आणि आमच्या गावालाच देवाचा पाय समजून आम्ही आमच्या गावाची पूजा करावी, म्हणजेच देवाच्या पायाची पूजा करावी, असा व्यापक अर्थ या ठिकाणी राष्ट्रसंतांना सांगायचा आहे. अर्थात गुरुचे पाय म्हणजे काय? हे सगळं जग आमच्या गुरुचं पाय आहे, हे सगळं विश्व आमच्या गुरुचं पाय आहेत आणि त्या विश्वाची सेवा करणं हीच खरी गुरुच्या पायाची भक्ती करणं आहे, गुरुच्या चरणाची भक्ती करणं आहे, गुरुच्या चरणाची सेवा करणं, हीच खरी गुरुच्या चरणाची पूजा करणे आहे. 2 अर्थ या ठिकाणी प्रतीत होतात. एक अर्थ असा होतो की गुरुचे चरण नाम, गुरुचं वाक्य, त्या गुरुच्या वाक्याचं जसंच्या तसं पालन करायचं. महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे, न होत गुरुची पूजा गुरुसी गंध लावो निया, न होत गुरुची पूजा गुरुसी गंध माळवा हो निया. पूजा गुरुची हो तसे वचनी त्यांची भावना, तसेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षणा. म्हणेल गुरु ते करू सतत आचरू सर्वदा, न सोडू प्रियता कधी गुरुपूजा ही आम्हा सदा. गुरुसी मन अर्पु हे त्यजुनी भेद भावा मदा, गुरुची उरला आता जगती आमुची संपदा. हे जे महाराजांनी स्फूर्ती तरंगमध्ये सांगितलं आहे, काय म्हणतात मग, गुरुच्या वाक्यानुसार जो वागतो ती खरी गुरुची पूजा आहे, गुरुच्या चरणाची भक्ती आहे. गुरुच्या प्रत्येक चरणाचं म्हणजे वाक्याचं पालन करणे ही खरी गुरुची पूजा आहे. गुरुची पूजा गंधानं होत नाही, कारण महाराजांनी ग्रामगीतेतही सांगितलं आहे, त्याचे पूजन गंधाने नव्हे, त्याचे मंदिर विशाल आहे, विशालतेला मर्यादा आहे, गुरु त्याहुनी अमर्याद. भूमंडळ ज्याचे क्षेत्र पूर्ण, पृथ्वी जयाचे आसन, चंद्र सूर्य नंदादीप जाण गुरुदेवाची, इतका व्यापक गुरुदेव आमच्या समोर महाराजांनी ठेवलेला आहे. आणि म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की जेथे पाहू तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. किंवा त्याच्यापेक्षा तुमच्या सर्वांच्या ऐकिवातलं एक प्रमाण सांगतो. साईबाबांची भक्तमंडळी ते प्रमाण प्रामुख्यानं वापरतात की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे,
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी लावितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अर्थात काय म्हणतात, मी ज्या ज्या ठिकाणी, तुझं पाऊल तुझे पाय ज्या ठिकाणी आहे तिथं मी डोकं ठेवतो असं म्हटलेलं नाही आहे, तर मी जिथं डोकं ठेवतो तिथं तुझे पाऊल आहे. अर्थात मी ज्याची सेवा करतो तो देव आहे, मी ज्याची सेवा करतो तो गुरु आहे, हा भाव या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे प्रत्येक वस्तू मात्र किंवा हे प्रत्येक प्राणी मात्र म्हणजे काय आहे, तर हे म्हणजे गुरुचे चरण आहे. आणि गुरुचरणी मस्त होणं म्हणजे काय, तर या अखिल विश्व मानवांची सेवा करणं. आणि त्या सेवे म्हणजे ती सेवा करत असताना आपला अहंभाव विसरून जाणं, ती सेवा करत असताना त्या सेवेमध्ये मग्न राहणं, यालाच म्हणतात गुरुचरणार मे. हो, मस्त गुरुचरणार मे याला म्हणतात. कारण आपलं प्रत्येक गाव सुखी झालं पाहिजे. मला या ठिकाणी प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची वाटते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते परमहंस समर्थ सद्गुरू आडकोजी महाराज, त्या आडकोजी महाराजांच्या संबंधानं एक प्रसंग मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. आडकोजी महाराज, गुरुपौर्णिमा होती, गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या लोकांप्रमाणे आपल्या गुरुची पूजा करावी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मनात, बालपणीची गोष्ट आहे, लहानपणीची, त्यावेळेस काही महाराजांना फारशी समज नव्हती, बालपण होतं, नुकतेच आडकोजी महाराजांच्या सहवासात तुकडोजी महाराज आलेले होते. आणि ते आले असताना त्यांना असं वाटलं तुकडोजी महाराजांना की सगळे लोक गुरुची पूजा करतात, गुरुपौर्णिमा आजची आहे, तेव्हा आपणही आपल्या गुरुची पूजा केली पाहिजे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यावेळेच्या बालमाणिकानं काय केलं की गंध वगैरे घेतलं आणि समर्थांच्या जवळ जाऊन समर्थ आडकोजी महाराजांच्या पायाला गंध लावलं आणि त्या पायावर नतमस्तक झाले. त्या पायावर तुळशीचं पान ठेवलं, डोक्यावरती समर्थ आडकोजी महाराजांच्या फूल ठेवलं आणि हात जोडून त्या समर्थ आडकोजी महाराजांकडे पाहत राहिला. आणि पाहत असताना त्या समर्थांच्या स्वरूपाचं चिंतन करायला लागले की साक्षी रूप जयाचे मम मानस तया पदावरी लोडे, श्रीमद आडकुजी पद ध्याता जळतील अंतरी काळे. किंवा त्या समर्थ आडकोजी महाराजांच्या त्या निजानंद निमग्न मूर्तीकडे पाहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतः त्या मूर्तीकडे एकसारखं पाहून, समर्थांकडे पाहून चिंतन करायला लागले की किती शांत उदास ही मूर्ती तुझी, मनी लावितसे अतिवेड मला, पद कमलावरी तुलसी दल हे शोभते उटिया पदयुगला. अशा पद्धतीचं ते ध्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या ठिकाणी करत बसले. परंतु काय झालं की समर्थ आडकोजी महाराज शक्यतो बोलत नसत, परंतु त्या दिवशी अचानक समर्थ आडकोजी महाराज बोलायला लागले. काय बोलले आडकोजी महाराज, इथं कायची पूजा लावली बे, जाय गावोगावी अन कर पुंजा. एकदम असं आडकोजी महाराज बोलायला लागले. आता आडकोजी महाराजांना नेमकं काय म्हणायचं आहे किंवा त्यांनी काय म्हटलं हे काही तुकडोजी महाराजांना काही समजलं नाही. काय याचा अर्थ काय लावा तुकडोजी महाराजांच्या किती लक्षात आलं नाही. महाराजांनी काय केलं की महाराजांना असं वाटलं तुकडोजी महाराजले किंवा आपण गुरुमंत्र घ्यायच्या लायकीचे नाही आहोत आणि म्हणून महाराजांना आपल्याला अशा पद्धतीचं दूर लोकला. तो मग उदास झाला, खिन्न झाला. तो बालमाणिक उदासल्यासारखा राहायला लागला. मग काय झालं की दुसऱ्या दिवशी मंदिरात गेल्यावर तुकडोजी महाराज समर्थ आडकोजी महाराजांनी हे काय की त्याला आलिंगन दिलं आणि त्या ठिकाणी आनंद झाला की मला माझ्या आडकोजी महाराजांनी आलिंगन दिलं. काल ज्यांनी मला सांगितलं होतं की कायची पूजा लावली बे आणि असं धुतकारलं होतं, त्यांनी आज मला जवळ घेतलं. त्याचा एक आनंद निर्माण झाला आणि त्या ठिकाणी आडकोजी महाराजांनी त्यांना समजून सांगितलं की लाख लाख खेळ्यात माई पुंजा आहे बाबू,
असं आडकोजी महाराज बोलले. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आडकोजी महाराजांनी या पद्धतीनं संदेश दिला आणि प्रेमानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला आणि मग एक खंडारं तिथं पडलेलं होतं. खंडारं पडलं होतं, सगळी तिथं खतं सगळ्या लोकांचे जमा होते, ते पडलेलं पडकं एक खंडार होतं. त्या खंडाऱ्याकडे बोट दाखवलं आडकोजी महाराजांनी, तिकडे इशारा करून सांगितलं, जाय तिथं आहे तुझी जागा. असं म्हटलं. तुकडोजी महाराज विचारत पडले, आपली जागा तिथं आहे म्हणते, कसं काय बुवा. त्यातून तुकडोजी महाराजांना आडकोजी महाराजांना हे सांगायचं होतं की माझ्या पायाला कुठं गंध लावत बसला, हे अखिल विश्व माझे पाय आहेत आणि या अखिल विश्वाची सेवा करणं ही खरी गुरुपूजा आहे, ही खरी गुरुपौर्णिमेची गुरुपूजा आहे आणि ती गुरुपूजा तू केली पाहिजे. पायाला गंध लावत बसू नको, तर या अखिल विश्वाला सुखी करण्यासाठी प्रयत्नरत हो. ही खरी पूजा आहे, ही खरी गुरुपूजा आहे आणि ती गुरुपूजा तुला करता आली पाहिजे. ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्या परमहंस स्थितीमध्ये असलेल्या समर्थ आडकोजी महाराजांनी दिलेली गुरुपूजेची दिशा आजच्या लोकांना खऱ्या अर्थानं गुरुपूजा काय आहे ही सांगणारी आहे. ज्या आडकोजी महाराजांनी कोणता ग्रंथ वाचला नाही, कोण्या ठिकाणी कोणाचा मंत्र घेतला नाही, ज्या समर्थ आडकोजी महाराजांनी कुठं संस्कृताचं अध्ययन केलं नाही, कोणते आडकोजी महाराज कुठं धुड्डाचार्य नव्हते, ज्या समर्थ आडकोजी महाराजांनी कोणाला प्रवचन कीर्तन व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन केलं नाही, त्या आडकोजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या गूढवाणीच्या माध्यमातून हा किती व्यापक संदेश दिला की काय पायाची पूजा करतोय, अरे हे अखिल विश्व माझं पाऊल आहे आणि माझ्या पाऊलाची पूजा करणं म्हणजे अखिल विश्वाची पूजा करणं. अरे जे खंडारे पडले आहेत नाही असे, जाय तिथं आहे तुझी जागा, असं जे खंडाऱ्याकडे बोट दाखवून महाराजांनी म्हटलं. काय अर्थ होता त्याचा. अरे असे जे या जगात जिथं जिथं खंडारे पडलेले आहेत ना, जिथं जिथं जे गाव असे खंडाऱ्यासारखे झालेले आहेत ना, स्मशानवत जे गावं झालेले आहेत ना, खेडे झालेले आहेत ना, त्या प्रत्येक स्मशानवत झालेल्या खेड्यामध्ये धावत्या पावलांनी लाखो गावींच्या शिळा चैतन्य उठवण्याकरता झटणं ही खरी गुरुपूजा आहे. हाच भाव त्या ठिकाणी समर्थ आडकोजी महाराजांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समोर ठेवला होता. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ते लवकर लक्षात आलं नव्हतं, परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी नोव्हेंबर महिन्यामधल्या 1960 सालच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये गुरुदेव मासिकामध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं की कुछ दिनों बाद मैं समझ गया कि उन्होंने जनता में मेरे कान नहीं फूंके मगर जनता के लिए मेरे हृदय के कान फूंक के दिए थे और उन्हीं की दया से जो आज मैं टूटे फूटे गांवों की कुछ सेवा कर रहा हूँ, ये मेरे समर्थ आडकोजी महाराज जी का उपदेश है. हा भाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समर्थ आडकोजी महाराजांच्या त्या वाक्यातला काढला होता आणि त्यामुळेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या स्फूर्ती तरंग नावाच्या ग्रंथामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी, आम्हाला तुझ्या पायाची सेवा करू दे, पण कशी, ग्रामाच्या रूपानं. आमचं गाव हेच तुझं पाऊल आहे गुरुदेवा, असं समजून तुझ्या पाऊलाची म्हणजे गावाची सेवा करू दे, हीच मागणी महाराजांनी मागितली आहे. त्यांचे भक्त असलेले पूज्य सुदामजी सावरकर काय म्हणतात, प्रभू राष्ट्रसंता जीवी हाक घ्यावी, हृदयी संचरोनी नवी स्फूर्ती द्यावी, समर्था स्वसामर्थ्य द्यावे प्रभावी. आणि काय घडलं पाहिजे आमच्याकडून, आम्हा बालका विश्वसेवा घडावी. अर्थात विश्वसेवा करणे हीच खरी गुरुपूजा आहे आणि हीच खरं गुरुपौर्णिमेची पूर्णता आहे. आणि म्हणून ती पूर्णता करत असताना हे जाणून वागावे आपण, गृहस्थाश्रमातची उज्ज्वल करून आणि वैराग्याचे तत्व सांभाळून लोकसेवा साधावी, याला गुरुपूजा म्हटलं आहे. याचा अर्थ आहे भक्ती. आणखी एक गोष्ट आवश्यक आहे, छोडे नाही घरबार पर हा शब्द याला जोडून आलेला आहे.
अर्थात वैराग्य वाढवा, त्यातूनही सेवा परोपकार साधुनी. या संसारामध्येच राहत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की वैराग्य वाढवा आणि त्याच्याकरता सेवा आणि परोपकार ही 2 साधनं वापरा. हा भाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. अर्थात सेवा हा शब्द या ठिकाणी योजण्यापेक्षा महाराजांनी भक्ती असं म्हटलेलं आहे. कारण सेवा हा दास्यत्वाकडे नेणारा आहे आणि भक्ती हा आत्मसमर्पणाचा भाव आहे. भक्ती आत्मनिवेदनाचा भाग आहे. अर्थात गुरुचरणार विंदी, अर्थात गुरुचरणार में मस्त हो असं म्हणत असताना गुरुचरणाच्या ठिकाणी शरण जाणे किंवा त्या गुरुचरणाची शरणागती करणे म्हणजे काय? सांडुनी रूप नाम अभिमान स्फुरे जे का उद्धवपण, ते मज हृदयस्थाचे रूप जाण, त्यासी तुआ शरण रिघावे असं एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये म्हणतात. त्याचा अर्थ हा आहे की जे काही रूप दिसत्या डोळ्यानं, प्रत्येक पदार्थाचं, प्रत्येक वस्तूचं या जगातल्या, त्याचं नाव आणि रूप जर वगळलं तर त्याच्यामध्ये ओतप्रोत चैतन्य शक्ती भरलेली आहे. एकच आहेत ते सगळे. आणि ही भूमिका तयार झाल्याच्या नंतर मग आपपर भाव तिथं शिल्लक राहत नाही. आणि त्या ठिकाणी मग काय होते की पै आपुलेनी भेदेविन माझे जाणीजे एकपण, त्यासी नाव शरण मज येणेगा. हे जे ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका आहे, ही ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका आहे. अर्थात त्या देवाहून आपण वेगळे होऊ नये, तर त्याच्यामध्ये आपण तद्रूप होऊन जाऊ. तसंच हे विश्व जर आपल्यासाठी, अखिल विश्व जर आपल्यासाठी ब्रह्मस्वरूप झालं ना, विश्व ब्रह्मची ठेले ना, तर हे ब्रह्मची ठेलेलं जे विश्व आहे ना, ते विश्व आणि त्या विश्वाची सेवा करणं हे महत्वाची गोष्ट आहे. त्या विश्वाशी आपण समरस होऊन जाऊ, ही खरी आत्मनिवेदनाची परिणिती आहे. आणि या आत्मनिवेदनाबरोबर विश्वनिवेदन असलं पाहिजे. कारण देव जो आहे, देव कुठं आहे? महाराजांनी त्यांच्या स्फूर्ती तरंग नावाच्या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे. नटे स्वगत विश्वच हा धरुनी वेशना ना परी, न अन्य दुसरा कुणी सकल आमुचा श्री हरी. काय म्हणतात महाराज? अर्थात एक हरी आत्मा जीव शिव सम, हे सगळे एक आहेत, हे वेगळे नाहीत असं समजून निष्काम भावनेनं या विश्वाची सेवा करणं आणि ती सेवा करत असताना त्या सेवेमध्ये निमग्न होऊन जाणं, हीच खऱ्या अर्थानं गुरुचरणार में मस्त होणे आहे. आणि त्या गुरुचरणार में मस्त होण्याची फलश्रुती काय आहे? यह स्वर्ग सम संसार हो. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वेगळ्या शब्दात भक्तीची एक कार्यप्रवणता किंवा एक सकारात्मक भक्ती या प्रार्थना अष्टकाच्या समारोप करत असताना सुचवलेली आहे. अर्थात ती कशी आहे? ग्रामगीतेमध्ये सुद्धा, ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये ती भक्ती आलेली आहे. कशी आहे? ईश्वराची भक्ती कधी होते, गुरुदेवाची भक्ती कधी सफल होत असते सांगू का? ग्रामगीतेतली ओवी आहे. काय म्हणते ग्रामगीता? ग्रामगीता म्हणते की तू व्यापक सर्वांतरात्मा, सत्य ज्ञानानंद निष्कामा, तैसेची होणे हृदय आम्हा, तरीच होय तुझी भक्ती. काय बोलली ग्रामगीता? ग्रामगीता हेच बोलली की तू व्यापक सर्वांतरात्मा, तू व्यापक आहेस. हरिव्यापक सर्वत्र समाना, नाही काय? प्रेम ते प्रगट होई जग मै जाना. अर्थात या जगामध्ये ईश्वर हा सामान्य रूपानं कणाकणामध्ये व्याप्त आहे असं आपले सर्व संत ग्रंथ पंथ संप्रदाय सांगतात. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती असं आपण म्हणत असतो. अर्थात सगळे तो व्याप्त आहे. आणि ते व्याप्त असलेलं जे चैतन्य आहे, सत्ता रूप आहे. गुरु काय आहे? गुरु सत्ता रूप आहे. सत्ता कशी असते? त्या सत्तेला कुठल्याही प्रकारचे
सावयव नसते, निरवय सत्ता असते. सत्ता दाखवता येत नसते, मात्र ती सत्ता असते. तशी ही गुरुत्व सत्ता किंवा ईश्वरी सत्ता व्यापक आहे, सर्वत्र समान व्याप्त आहे. ती सामान्य रूपाने सर्वांतरात्मा अर्थात सर्वांच्या हृदय देशामध्ये ती वास करणारी आहे. आणि सत्य ज्ञान मनंतम ब्रह्मम हे जे तैतरीयोपनिषदाच्या ब्रह्मानंदावल्ली मधला भाग आहे, तोच सत्य ज्ञानानंत अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप असून ते निष्काम स्वरूप जरी असलं तरी सुद्धा त्या प्रकारे आपल्याला सुद्धा तैसेची होणे हृदयामात त्याच पद्धतीनं आमच्या हृदयामध्ये त्या गुरुदेवासारखीच आमच्या हृदयामध्ये व्यापकता आली पाहिजे, आमच्यामध्ये निष्कामता आली पाहिजे, आमच्यामध्ये सर्वात्मता आली पाहिजे, आमच्यामध्ये सत्य ज्ञान आणि आनंद ह्या गोष्टी आमच्या विशाल हृदयामध्ये विशालतेच्या माध्यमातून रुजल्या पाहिजेत. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही त्या गुरुची भक्ती केली असं म्हणता येईल. आणि म्हणून विभक्त म्हटले नसावे तशी तरीच गुरु म्हणवावे ही जी व्याख्या आहे ती त्यावेळेस सिद्ध होऊ शकते. आणि म्हणून गुरुदेवाची व्यापकता, गुरुदेवाची सर्वात्मता वगैरे आपणा सर्वच भक्तगणामध्ये संचरली पाहिजे. आणि ती जर आपल्या सगळ्यामध्ये व्यापकता संचरली तर त्या व्यापक भावनेनं आपण या विश्वाची सेवा करू. कारण आपल्या त्यावेळेस लक्षात येईल की सब विश्व मानव एक करणे का मुझे गुरु मंत्र है, इंसान बनकर प्रेम करना ही हमारा तंत्र है. हे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं ना, हा खरा गुरुमंत्र आपल्याला कळून येईल. आणि त्याची फलश्रुती काय होईल, अर्थात मी बोलून गेलो होतो की मी तुम्हाला उपक्रमाकडे नेणार आहोत. स्वर्गसम संसार या गुरुभक्तीतून कसा सफल होतो हे मी सांगणार आहे. अर्थात हे विश्वच अखिल विश्व, या अखिल विश्वातले सर्व प्राणी मात्र हे गुरुदेवाचे पावलं आहेत असं समजून जर त्यांची सेवा केली ना, तर त्यातून काय होईल, त्यातून जी फलश्रुती होईल ना, त्यातून ती फलश्रुती येणारी ही आहे की आपला जो व्यवहार आहे ना, हा व्यवहार विशुद्ध स्वरूपाचा आणि व्यापक भूमिकेतून आपला संसार सुखाचा झाल्या वाचून राहणार नाही. आणि महात्म्यांची जी तळमळ आहे, अवघाची संसार सुखाचा करीन किंवा यह स्वर्ग सम संसार हो, त्याची परिपूर्ती झाल्या वाचून राहणार नाही. आणि म्हणून काय त्याची फलश्रुती होईल, आपण जर हे विश्वाशी समरस होऊन हे विश्व माझंच मूर्त स्वरूप आहे आणि या विश्वाची सेवा करणं म्हणजेच माझ्या गुरुच्या चरणाची सेवा करणं, या भावनेनं जर आपण या विश्वाची सेवा केली ना सद्भाविक सज्जन हो, तर त्याची फलश्रुती काय होईल, त्याची फलश्रुती होईल यह स्वर्ग सम संसार. कशा पद्धतीनं त्याची प्रक्रिया सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या कडस्थानी लिहिलेली आहे. काय म्हणतात महाराज, संपोनी जातील भेदवाद, नांदेल गावी प्रेम शुद्ध, लाभेल आनंदी आनंद सर्व जना सर्व भावे. महाराज काय म्हणतात की अशा पद्धतीची जर तुमची विशाल भावना झाली तर तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भेदभाव शिल्लक राहणार नाही, कुठल्याही प्रकारचे वाद सुद्धा शिल्लक राहणार नाही. कारण जगतात वाद जे जे मिटवोनी सर्व ही ते, माणूस की सदावी, किती गोड ही प्रणाली आहे. आणि म्हणून सगळीकडे आनंद सगळीकडे वातावरण पसरेल आणि सर्वांच्या मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल जर या राष्ट्रसंतांच्या प्रार्थनेच्या प्रक्रियेची ही जी गुरुपूजा महाराजांनी सांगितली आहे त्या पद्धतीची जर गुरुपूजा केली, विश्वसेवेची गुरुपूजा, तर हे सफल आहे. काय होईल, मानवातील असुरत्व पशुत्व संपोनी उजळेल देवत्व, जीवनी संचरेल शुद्ध तत्व निरूढ ऐसे सर्वांच्या. ही जी महाराजांची संकल्पना होती, माणसातली पशुवृत्ती निघून जाईल आणि त्यातली माणुसकी जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. आरोग्य होईल सर्वांचे भूषण, लोपेल दारिद्र्य उणीव अज्ञान, कोणीच न राहतील हीन दीन खळ दुर्जन कोठेही. आणि म्हणून ग्राम नांदेल स्वर्गापरी, सुखी होतील नरनारी, परमार्थाच्या खुलतील घरोघरी आनंद लहरा. इतका फायदा या विश्वाची सेवा गुरुचे पावलं समजून केल्यानं प्राप्त होऊ शकते, हा भाव राष्ट्रसंतांनी या ठिकाणी सांगितला. अर्थातच सामुदायिक प्रार्थनेचं किंवा या सामुदायिक या प्रार्थना अष्टकाचं किंवा या अष्टश्लोकी भागवताचं उद्दिष्ट तरी काय आहे नेमकं, त्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की स्वर्ग सम संसार हो.
आणि म्हणून जीवाचं देवत्व जर जागृत झालं तर जगाला सुद्धा स्वर्गत्व प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही, हा अबाधित सिद्धांत आहे. आणि म्हणून जीव ईश्वराचे अंश, त्याचे गावच का राक्षस, हा प्रश्न महाराजांना पडला. आणि म्हणून त्याचा विचार आधी करण्यात आला आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा पुन्हा तो करणार नाही. आणि म्हणून ग्रंथामध्ये जे आपण स्वर्गाचं वैकुंठाचं वर्णन ऐकत असतो ना, आणि ते ऐकून आपल्याला आनंद वाटत असते की काय त्या ठिकाणी वैभव आहे, ते सगळं वैभव आपल्याच गावामध्ये निर्माण करण्याकरिता झटलं पाहिजे. हीच खुणघाट मनाशी बांधून आपण विश्वाच्या सेवेकरता झटलो पाहिजे. आणि अशा पद्धतीनं विश्वाची सेवा करणं हीच खऱ्या अर्थानं गुरुची भक्ती करणे आहे, गुरुच्या चरणाची भक्ती करणे आहे. हे विश्वच गुरुचे चरण आहेत आणि त्या अखिल विश्वाची सेवा करणे हेच खऱ्या अर्थानं या प्रार्थनेचा कळसनी कवच आहे. अर्थातच राष्ट्रसंतांची ही जी काही सामुदायिक प्रार्थना आहे ना सद्भाविक सज्जनो, ही प्रार्थना म्हणजे राष्ट्रसंतांचं हृदयगत आहे. ग्रामगीतेला जरी महाराजांनी ग्रामगीता माझी हृदय म्हटलेलं आहे ना, तसंच प्रार्थना अष्टक सुद्धा त्यांचं हृदगतच आहे. ग्रामगीतेच्या पूर्वी या प्रार्थना अष्टकाचा जन्म झालेला आहे. अर्थात कधी कधी चिंतन केल्यानंतर असं वाटते की ही ग्रामगीता म्हणजे या प्रार्थनेच्या 8 श्लोकांचा विस्तारच तर होऊन 8 पंचकात जन्माला आली नसेल ना, असा एक कधी कधी मनाला वाटत असते. आणि म्हणून या प्रार्थना अष्टकाचं हरिपाठाप्रमाणे जर आपण रोज नित्यानं चिंतन केलं, रोज त्याचं पठन केलं ना, तर खऱ्या अर्थानं हे प्रार्थना अष्टक म्हणजे एक भागवतच साररूपानं संक्षिप्त भागवत या युगामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. अर्थात सूर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर बिंब तरी बचके एवढे, तरी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना, सूर्याचं बिंब किती दिसतं पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यामध्ये असतो. तसं राष्ट्रसंतांचं प्रार्थना अष्टक 32 ओळीचं एक अगदी छोटं जरी दिसत असलं ना, तरी सुद्धा त्याची जी व्याप्ती आहे ना, त्याचं त्या राष्ट्रसंतांच्या प्रार्थना अष्टकाचं जे एक व्यापकता आहे ना, ती अनन्यसाधारण आहे. ती खूप व्यापक आहे, खूप महान आहे. या प्रार्थनेच्या अष्टकाच्या व्यापकतेचं वर्णन करण्याकरिता माझे हजारो जन्म जातील तरी सुद्धा मी त्याची उंची तुमच्यासमोर सांगू शकत नाही. एकंदरीत राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेचं नेमकं एक सारांश हाच आहे की हा संसार स्वर्गसम करण्याकरिता झटणे हीच खरी गुरुचरणाची भक्ती आहे, गुरुचरणामध्ये रममाण होणे आहे, हीच खरी गुरुची पूजा आहे, हीच खरी आपल्या गुरुच्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणं आहे. आणि म्हणून या दृष्टीनं महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की ही जी प्रार्थना आहे ना, ही प्रार्थनाच तुम्हाला मोक्षदायी ठरत असते. म्हणून एवढे अनुभवे सांगून ठेवतो, प्रार्थनाच मी गावाचे धन समजतो, त्यानेच स्वर्ग मोक्षही पावतो समाज आपुला, असं महाराजांनी म्हटलं आहे. आणि म्हणून या पद्धतीनं या सामुदायिक प्रार्थना अष्टकाचा अर्थ जवळजवळ 2 महिन्यापर्यंत पाहण्याचा आपण प्रयत्न केला आहे. मी माझ्या अल्पबुद्धीनुसार तुमच्या समोर हा सामुदायिक प्रार्थनेचा भावार्थ स्पष्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आमचे काही जी मित्रमंडळी होती, आदरणीय आमचे राहुल भाऊ धनबर होते, आणि ज्यांनी हे पेज निर्माण केलं आहे असे आमचे हरिभक्तीपरायण निखिल महाराज कुबडे, आम्ही जीवस्य कंठस्य अशा पद्धतीची स्नेही मंडळी आहोत. आमच्या काही मंडळीच्या माध्यमातून हा प्रवचनाचा व्याप या मंडळीच्या आग्रहास्तव मी हा 2 महिन्यापर्यंत चालला. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी तुमच्यासमोर तो भाव स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. कदाचित याच्यामध्ये काही चूकही होऊ शकते. जरी मी पूज्य सुदामदादांनी लिहिलेल्या या अष्टश्लोकी भागवत नामक ग्रंथाचा आधार घेऊन या प्रार्थना अष्टकाचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा माझ्याकडून बोलताना काही कमी जास्त होऊ शकते. आजचं हे समारोपाचं प्रवचन आहे आणि आज हे अगदी शेवटचं प्रवचन असल्यामुळे ही एक तुमच्या चरणी विनंती करू चाहतो की सर्व सद्भाविक सज्जनांनी, श्रोतृगणांनी माझ्या बोलण्यामध्ये जर काही चूक झाली असेल, कोणाला काही एखादं वाक्य कोणाच्या जिव्हारी लागलं असेल, काही चुकीचं माझ्याकडून निघालं असेल तोंडातून, तर मोठ्या अंतःकरणानं जैसा स्वभाव मायबापांचा, अपथ्य जरी बोले बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषी आथी, या नयानं
तरी अधिकते सरते न्यूनते पुरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितो असे. कारण शब्दरचना गावंढळ हे मी समजतो प्रांजळ, किंवा मी पंडित नव्हे, आपल्या ठाई सांगावे अशी पंडित आहे, म्हणून मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारखे हजारो धुड्डाचार्य संपून जातील तरीसुद्धा सामुदायिक प्रार्थनेचा अर्थ जीवनात उतरणे तर सोडून द्या, पण खरा अर्थ समजणे सुद्धा खूप 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 कठीण आहे सज्जन. आणि म्हणून मी माझ्या अल्पबुद्धीने सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यापैकी जे जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं आहे, आणि जे काही चूक असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे असं समजून ही अष्टश्लोकी भागवताची सेवा आपण सर्व सद्भाविक सज्जनांनी गोड करून घ्यावी, अशी सर्व या शेवटच्या प्रवचनाच्या अनुषंगानं सर्व सद्भाविक सज्जनांच्या चरणी मी एक विनंती करतो. आणि हे प्रवचन, या सर्व अष्टश्लोकी भागवताच्या प्रवचनाचा समारोप करत असताना एक महत्त्वाची 1-2 सूचना देतो आहेत की आमचे परमस्नेही जीवस्य कंठस्य मित्र, आमचे परम आदरणीय निखिल महाराज कुबडे यांनी हे पेज तयार केलं, तर ते रोज झालेलं प्रवचनसुद्धा लिहून काढत आहेत आणि त्याची एक पुस्तिकासुद्धा छापण्यात येणार आहे, असं आमच्या कळमेश्वरचे विजय नागपुरे महाराज सप्तखंजीरवादक त्यांचा एक मानस आहे की याचं एक पुस्तकसुद्धा तयार व्हावं. म्हणून या प्रवचनांचं संकलन आमचे परमस्नेही परमादरणीय निखिल महाराज कुबडे हे करत आहेत आणि त्याची पुस्तिकासुद्धा जनता जनार्दनाच्या सेवेत लवकरच सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसंच हे सगळं प्रवचनं DR संकेत काळे या फेसबुक आपलं या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे सगळेच्या सगळे प्रवचनं उपलब्ध मिळतील. त्यांनी त्या चॅनलवरून सुद्धा या सगळ्या प्रवचनांचा लाभ घेऊ शकता. त्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि त्या प्रवचनांचा सुद्धा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा अशी एक विनंती करतो. कदाचित काही चूक झाली असेल या प्रवचनांमध्ये तर माझ्यापर्यंत त्या पद्धतीच्या काही सूचना आपण पोचवाव्यात, मी भविष्यामध्ये त्या दुरुस्ती करून घेईल. अशा पद्धतीनं आज 2 महिने होत आहेत तुम्ही सर्व मंडळी मला ऐकत आहात. तुमचं सर्व सद्भाविक मंडळींचं आणि ज्यांनी हे या ठिकाणी आयोजन केलं आणि मला या पेजवरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, असे आमचे कुबळे महाराज असतील किंवा ज्यांनी सहकार्य केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, त्या सर्व सद्भाविक सज्जनांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या चरणी दंडवत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या सर्व सामुदायिक प्रार्थना अष्टकाच्या समारोपाच्या दृष्टीनं या सर्व 60 दिवसांच्या प्रवचनाचा सार असलेलं एक पसायदान म्हणून आपण आजच्या या अष्टश्लोकी भागवताच्या शेवटच्या प्रवचनाला पूर्णत्व प्रदान करूया. गावोगावीचा संपावा कलह, सत्तेवरी असावा सज्जन समूह, आदर्श सुखी एक एक गृह, नित्य सुखावह महत्कार्य, स्वदेश असावा सदा स्वतंत्र, पूर्ण संपन्न निर्वैर सर्वत्र, कधीही न हो विचित्र, भूमी जलवायू प्रकोप, सर्व धर्म पंथ पक्ष वर्ग, यांचे परस्पर पोषक मार्ग, होऊनी जगी उतरावा स्वर्ग, समस्तांची सहयोगी, तारुण्य भावे कर्तव्य प्रवण, वृद्धत्वासी लाभावा सन्मान, नारी रत्नाशी गौरवपूर्ण, बालत्वा साधन विकासाचे, फडको मानव धर्माचा ध्वज, पुरुषार्थी मग्न सर्व समाज, ज्ञान भक्ती वैराग्य योगे प्रभुराज, भजोत सर्व तत्वमती, जया माझी आमुचे कल्याण, ते द्यावे प्रिया प्रियदान, आपुली इच्छाची आम्हा प्रमाण, सदैव भान हे राहो, जे जे आमुच्या माझी उन्हे, ते पुरवावे कृपादाने, श्री गुरुराया राष्ट्रसंत मुने, हेची प्रार्थने वारंवार, सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम
शांती शांती शांती. सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा पद्धतीनं हे अष्टश्लोकी भागवताचं 64वं शेवटचं प्रवचन तुम्हा सर्व सद्भाविक सज्जनांच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व सद्भाविक सज्जनांना मी गुरुस्थानी मानून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुमच्या पायाशी नतमस्तक होतो आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. परमहंस समर्थ सद्गुरु आडकोजी महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. गुरुवर्य ऋषी संत भुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जनता जनार्दन की जय. जय गुरु.